प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की मालिकेमध्ये चालू असलेला ट्रॅक आता एकदम जबरदस्त आहे। मालिकेमध्ये आपण पाहतोय की प्रिया आता मात्र अति हायपर झालेली आहे। प्रिया हायपर झाल्या कारणाने मात्र आता तिला तिला या सगळ्यामध्ये वेड्यांच्या इस्पितळात टाकण्यात आले आणि इथेच मालिकेचा जबरदस्त ट्रॅक सुरू झालेला आहे। प्रिया हॉस्पिटलमध्ये गेली तरी सुभेदारांच्या घरामध्ये असलेला एक वेगळा जबरदस्त टर्निंग पॉइंट समोर आलाय। हो प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये आता नक्की असं काय घडलंय की ज्यानंतर मात्र आता अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा इकडे आपल्याला मिळणार आहेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे प्रेक्षकांनो, आपण तर पाहिले की आजच्या भागामध्ये मात्र आता इकडे प्रियाला सतत सतत आता समोर दिसत आहे ती म्हणजे स्वतः आता इकडे सायली, आणि ती सायलीवरती खूपच चिडलेली आहे। सायलीवरती चिडल्या कारणाने मात्र आता या सगळ्यामध्ये ती पूर्णपणे मात्र आता वेडीपिशी झाले। तिथल्या आतल्या जेलमधल्या दुसऱ्या एका कैद्याला तिने आता मारलेलं आहे आणि त्यानंतर मी तुला सोडणार नाहीये, मी तुला तन्वी म्हणून जगू देणार नाहीये। आणि हे एकच घटना नाही, तिला जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडेच मात्र आता दिसत आहे ती म्हणजे स्वतः आता सायलीच, आणि त्यामुळे तिचा आता ती आता एकदम विचित्रासारखी इकडे वागायला लागलेली आहे। आणि हे सगळं चालू असताना मात्र आता जेल प्रशासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण आता एक दोन नाही तर प्रत्येक दिवसाला ती कोणत्या ना कोणत्या तरी कैद्याला मारती आहे, कोणत्या ना कोणत्या तरी कैद्याची मान मोडती आहे, काही ना काहीतरी तिचे उद्योग चालूच आहेत। आणि असं असताना मात्र आता इकडे त्या जेल प्रशासनाने निर्णय घेतलाय की आपण आता हिला ताबडतोबपणे आता पाठवूया, ते म्हणजे वेड्यांच्या इस्पितळामध्ये। डॉक्टरांना बोलवलं जातं आणि डॉक्टरांना बोलवून आता ती इकडे काही टेस्ट केल्या जातात। टेस्ट केल्यामुळे आता मात्र प्रियाला या सगळ्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी येण्यात आलेला आहे। म्हणजे आता निर्णय घेण्यात आलेला की हो, ही मुलगी वेडीच आहे, ही मुलगी वेडी आहे आणि या सगळ्यामध्ये मात्र आता हिला ट्रीटमेंटची गरज आहे। ही गोष्ट लक्षात आल्यावरती प्रियाला मात्र आता हॉस्पिटलमधून हलवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे स्वतः आता इकडे वेड्यांच्या इस्पितळामध्ये। पण आपल्याला असं वाटतंय की ही प्रियासाठी शिक्षा आहे। इकडे आता प्रियाची कारस्थानं काही संपतच नाहीयेत। प्रिया आता जेलमध्ये आलेली आहे ती म्हणजे अनेक कारस्थानं करण्यासाठी असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे। आणि आता तिला इकडे पोलीस बाई सांगायला लागते, काय तुझं चाललंय काय, म्हणजे आता तुला या सगळ्यामध्ये काही लाज लज्जा वाटतच नाहीये का? यावरती ती सांगायला लागते, काय वाटायचंय मला, मला काही वाटतच नाहीये। यावरती ती म्हणते, अगं तुला पाठवण्यात आलेलं आहे ते म्हणजे जेलमध्ये, आणि तू हे काय करती आहेस, जेलमधून आता तुला पाठवण्यात येणार आहे वेड्यांच्या इस्पितळामध्ये। यावरती ती म्हणते, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, आणि तिने राकेशला भेटायला बोलवलंय। राकेश आल्यावरती प्रिया आता सांगायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये तुझी आता मदत लागणार आहे। मी आता जेलमधून इकडे शिफ्ट झालेली आहे, म्हणजे आता मला भेटायला कुणीही कधीही काहीही येऊ शकतं, कारण म्हणूनच मी या सगळ्यामध्ये इकडे आता आलेली आहे। आणि यावरती तो म्हणतो, काय बोलतेस, तुझं प्लॅनिंग तरी काय आहे? यावरती ती म्हणते, मी जर का वेडी आहे, हे दृश्य आता इकडे समोर सगळ्यांच्या आलं, मग मात्र आता काहीही झालं तरी माझ्या बाबतीत थोडीशी तरी आता शिथिलता इकडे आता येईल। असं म्हटल्यावरती तो म्हणतो, तुझ्या डोक्यात प्लॅन काय आहे? यावरती ती सांगते, इथून मी माझी सूत्र नक्कीच हलवू शकते आणि त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज लागेल। यावरती तो म्हणतो, बोल काय करायचंय? त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा तो महिपत कितीही नाटक करत असला तरी आता महिपत या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की आपल्या मुलीचा अपमान मात्र आता विसरलेला असणार आहे। महिपत विसरलेला नसणार आहे आणि त्याचीच जाणीव तू त्याला करून दे। मुळातच तू आता महिपतला शोध घेण्यापेक्षा तू इकडे शोध घेतो म्हणजे आता मात्र स्वतः आता साक्षीचा। यावरती तो सांगायला लागतो, अगं साक्षी कुठे गेले, ती आता तिचं हे करण्यासाठी गेलेली आहे। साक्षी आता ती प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी गेलेली आहे आणि साक्षीची प्लास्टिक सर्जरी झाल्याशिवाय ती इकडे इंडियामध्ये परत येणार नाहीये। प्रिया सांगते, तेच सांगते मी तुला, तू साक्षीचा मात्र आता पत्ता शोध। साक्षीचा पत्ता शोधल्यावरती मात्र आता तुला इकडे समजेल की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता
हा अण्णा बदललाय की नाही बदललाय ह्या सगळ्याचा जर का आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला मुळातच साक्षीचा शोध घ्यायला पाहिजे आणि तू साक्षीचा शोध घे. आता खरं तर प्रिया इकडे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ती म्हणती आहे की मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाते, पण नाही, प्रियाला खरंच वेड लागले आणि या वेडाचा परिणाम मात्र प्रियाच्या बाळावरती सुद्धा आता आपल्याला होताना दिसणार आहे. फायनली मात्र आता तिकडे ती पोलीस म्हणजे हवालदार आले आणि हवालदार मात्र आता सांगायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा तुला आता तुला आता मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आलेली आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र लगेचच आणि फायनली प्रियाची रवानगी मात्र आता जेलमध्ये झालेली आहे. प्रिया आता या सगळ्यामध्ये म्हणजे ती आता वेड्यांच्या इस्पितळात गेलेली आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता मात्र सायली या घरामध्ये फायनली तन्वी म्हणून वावरायला लागलेली आहे आणि खरं तर आता खूप हक्काने ती सगळ्यांकडून लाड करून घेते, प्रेम करून घेत आहे. आणि इथेच आता मालिकेमध्ये सायलीचं खरंच खरंच जे इतक्या वर्षापासून तिचे लाड, कौतुक, प्रेम आता तन्वी म्हणून व्हायला पाहिजे ते आता सगळे होताना आपल्याला दिसत आहे. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता पूर्णाई सांगायला लागते की खरं तर आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला डिलिव्हरीसाठी पाठवायला लागणार आहे, ते म्हणजे प्रतिमाकडे. पण माझं मन अजिबात लागत नाहीये की या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला आपण डिलिव्हरीसाठी प्रतिमाकडे पाठवूया. मला असं वाटतंय आपण जर का प्रतिमालाच इकडे बोलवलं तर प्रतिमाला मात्र आता इकडे बोलवून आपण या सगळ्यामध्ये मात्र आता प्रतिमाला सांगितलं की तूच इथेच सायलीच्या जवळ येऊन राहा. तर यावरती मात्र आता कल्पना सांगायला लागते, हो पूर्णाई, तुमची आता अट इकडे मला पण मान्य आहे. कारण काही झालं तरी सुद्धा सायली आता आपल्या डोळ्यासमोर तिची डिलिव्हरी झाली तर आपल्याला सुद्धा आता हे छान असणार आहे. विमल सांगते, हो बरोबर आहे, मला सुद्धा असंच वाटतंय की सायली वहिनींची डिलिव्हरी इकडेच व्हावी. झालंय मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाई, तशी प्रतिमा माझ्या आता शब्दाच्या बाहेर काही जाणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाला मी आता समजावून सांगेन. असं म्हणत मात्र आता इकडे विमल सांगायला लागते, हो पूर्णाई. आणि तितक्यात सायली आता फोनवरती काहीतरी ऑर्डर करत असताना मात्र आता इकडे तिला आता अस्मिता विचारलं ते काय ग सायली, काय हवंय तुला? यावरती सायली सांगते, काही नाहीये अहो, मी काहीतरी ऑर्डर करत होते. पण तितक्यात प्रतिमा आत्यांचा म्हणजे आईचा फोन आलेला आहे आणि त्यावरती प्रतिमा तिला आता सांगायला लागते, बाळा, मला आत्ताच पूर्णाईचा कॉल आला होता आणि आता पूर्णाईने मला सांगितलंय की आता तुझ्या डिलिव्हरीसाठी मी तुला इकडे आणण्यापेक्षा आम्हीच तिकडे यावं. तर तुझं काय याच्यावरती मत आहे? सायली सांगायला लागते, खरं सांगू का, तर मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत आता एकत्रित राहायला नक्कीच आवडेल. मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता तुमच्या सगळ्यांच्या सोबतच राहायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या समोरच आता मला माझ्या बाळाची डिलिव्हरी व्हायला पाहिजे. असं म्हटल्यावर ती पूर्णाई सांगते, मला माहिती होतं सायली बाळा, काहीही झालं तरी तू माझा शब्द काही टाळणार नाहीयेस. खरंच मला या सगळ्यामध्ये तुझं इतकं कौतुक वाटतं ना. असं म्हणत पूर्णाई मात्र आता आपल्या नातसुनेचं कौतुक करताना थकत नाहीये आणि या सगळ्यामध्ये ती आता सांगत आहे, ठीक आहे, मग आपण प्रतिमाला इकडे बोलवूया. पण सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहे आणि ती उदास आहे कारण तिला फोन आलेला आहे, तो म्हणजे पोलीस स्टेशनवरून. आणि प्रियाला या सगळ्यामध्ये मात्र आता वेड्याच्या इस्पितळात तिची रवानगी केलेली आहे हे आता सायलीला समजलेलं आहे. ज्या वेळेला सायलीला मात्र आता हे सगळं समजलंय आणि त्यावेळेला मात्र आता सायली इकडे सांगायला लागते आणि त्यानंतर आता इकडे सायली म्हणते की प्रियाला वेड्यांच्या इस्पितळामध्ये नेण्यात आलंय. आणि यावरती अर्जुन म्हणतो, का? आणि त्यावरती ती सांगते की ती उठसूट तिथल्या जेलमधल्या कैद्यांना मारायला काय निघाले, त्यांना आता त्रास द्यायला काय निघाले आणि म्हणून तिला हॉस्पिटलमधून. त्यानंतर मात्र आता सायली सकट सगळ्यांनाच तिची आता जरी दया आली असली तरी प्रिया दया येण्याच्या लायकीची नाहीये ही गोष्ट मात्र आता इकडे अर्जुन सगळ्यांना समजावून सांगत आहे आणि तिची दया येण्याची कुणालाच काहीच गरज नाहीये. असं म्हणत मात्र आता अर्जुनने या सगळ्यामध्ये प्रियाला चांगलाच आता हे करायचं ठरवलंय. पण का कुणास ठाऊक सायली आता खूपच उदास आहे. सायलीला मात्र आता अश्विनचं बाळ हे आता तिकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये वेड्यांच्या इस्पितळात आणि त्यामुळे सायली उदास असल्या कारणाने अख्खं घर मात्र खूपच उदास आहे. सगळ्यांना वाईट वाटत आहे आणि त्यावरती कल्पना म्हणते, काय करायचं काय आपण हे सगळं? यावरती अर्जुन म्हणतो, मॉम, सायलीच्यासाठी आता आपण जर का प्रियाला या सगळ्यामध्ये माफ करायचं ठरवलं ना,
पण आता तुला तर माहिती आहे की प्रिया या सगळ्यामध्ये किती आणि कशा पद्धतीने कारस्थानी बाई आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे अस्मिता सांगायला लागते, अजिबात नाही, आपण यावेळेला कोणत्याही प्रकारे सायलीचा हट्ट मात्र अजिबात मान्य करायचा नाहीये, कारण हे आता आपल्या कुणासाठी चांगलं नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेजण निर्णय घेतात. पण दिवसेंदिवस सायली मात्र या गोष्टीची हाय खाते की अश्विनचं बाळ मात्र आता इकडे त्या हॉस्पिटलमध्ये येणार आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता प्रियाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आणि त्याच वेळेला सायलीने मात्र आता सगळ्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवलाय, काहीही करून आपण आता प्रियाला या सगळ्यामध्ये घरी आणूया. पण त्याच वेळेला सगळ्या घरच्यांनी विरोध करत सायलीला एक मापी नकार दिलाय. आता हे सगळं बरोबर आहे, चुकीचं आहे? सायली या सगळ्यामध्ये अजून नवीन काही करणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत.